वेलकम. मागच्या लेक्चरमध्ये आपण एअर कॉम्प्रेसरचा स्टडी चालू केला होता. मागच्या लेक्चरमध्ये आपण एअर कॉम्प्रेसर काय असतो, त्याची ऍप्लिकेशन काय, त्याची क्लासिफिकेशन काय, त्याचा स्टडी केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्रेसरचे टर्मिनॉलॉजीज म्हणजे त्याच्यामध्ये यूज करणारे टर्म्स कुठले कुठले आहेत याचा स्टडी आपण करणार आहोत. हे बेसिकली हे टर्म्स कशासाठी लागतात, वर्किंग जेव्हा आपण शिकणार, स्टडी करणार वर्किंगचा कॉम्प्रेसरचा, त्यावेळेस ह्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पहिला आहे बोर. पहिली टर्मिनॉलॉजी काय आहे, बोर. बोर म्हणजे काय असतं, कॉम्प्रेसरचा इनसाइड डायमीटर. जो काय कॉम्प्रेसरचा जो सिलेंडर आहे, सिलेंडर मधला इनसाइड डायमीटर म्हणजेच काय असतो, बोर. आता आपण डायग्राम मध्ये बघू पहिल्यांदा. ओके, हा जो सिलेंडर आहे, ओके, सिलेंडर मधला हा जो डायमीटर आहे, आतमधला जो एरिया आहे, सॉरी इनसाइड डायमीटर जो आहे त्यालाच काय म्हणतो आपण, बोर. ओके, inside diameter of the cylinder of the reciprocating compressor is called as bore. Okay, सेकंड टर्मिनॉलॉजी काय, टॉप डेड सेंटर. टॉप डेड सेंटर म्हणजे काय, जेव्हा हा पिस्टन काय होत राहतो, आतमध्ये रेसिप्रोकेट होत राहतो म्हणजे अप डाऊन मोशन मध्ये त्याचं कंटिन्युअस मोशन होत राहते. ओके, आता हा पिस्टन जो आहे सिलेंडरच्या टॉपमोस्ट पोझिशनला वरती जास्तीत जास्त कितीपर्यंत जाऊ शकतो. हा, इथं मी डॅश करून दाखवलंय की हा पिस्टन जास्तीत जास्त एवढं वरती जाऊ शकतो. ओके, म्हणजे हे काय झाली त्याची टॉपमोस्ट पोझिशन, जिथपर्यंत तुमचा पिस्टन पोहोचू शकतो त्याच टॉपमोस्ट पोझिशनला काय म्हणतो, TDC, टॉप डेड सेंटर. ओके, द टॉपमोस्ट पोझिशन ऑफ द पिस्टन इनसाइड द सिलेंडर ऑफ द कॉम्प्रेसर इज कॉल्ड एज टॉप डेड सेंटर. ओके, म्हणजेच काय, पिस्टन तुमचा जास्तीत जास्त किती वरती जातो, रेसिप्रोकेट होत असताना जास्तीत जास्त किती वरती जातो सिलेंडरमध्ये. ओके, त्याच पोझिशनला काय म्हणतो, टॉप डेड सेंटर. त्याचबरोबर बॉटम डेड सेंटर म्हणजे काय असतं, तुमचा पिस्टन रेसिप्रोकेट होत असताना सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट होत असताना, रेसिप्रोकेटिंग म्हणजे काय, टू अँड फ्रो होत असताना, पुढे मागं होत असताना, त्यावेळेस तो जास्तीत जास्त किती खाली जातो, बॉटममोस्ट पोझिशनला किती जातो, त्यालाच काय म्हणतो आपण, बॉटम डेड सेंटर. द लोअर मोस्ट पोझिशन ऑफ द पिस्टन इनसाइड द सिलेंडर ऑफ द कॉम्प्रेसर इज कॉल्ड एज BDC किंवा बॉटम डेड सेंटर. टॉप TDC म्हणजे काय, किती वरती जातो, सगळ्यात जास्तीत जास्त किती वरती जातो पिस्टन. आणि बॉटम डेड सेंटर म्हणजे काय, पिस्टन जास्तीत जास्त किती खाली येतो. ओके, इथं दाखवले मी, हा पिस्टन जास्तीत जास्त इथपर्यंत जातोय. ओके, इथं दाखवले, त्यालाच काय म्हणतो आपण, TDC, टॉप डेड सेंटर. आणि हाच पिस्टन खाली कितीपर्यंत, कधीपर्यंत, कुठपर्यंत येतोय, जास्तीत जास्त इथपर्यंत, या मार्किंग पर्यंत, त्यालाच काय म्हणलं आपण, BDC. ओके, बॉटम डेड सेंटर. फोर्थ टर्मिनॉलॉजी आहे स्ट्रोक और पिस्टन डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय, तुमचा जे काही डिस्टन्स आहे TDC आणि BDC मधलं जे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्समध्ये तुमचा पिस्टन काय होत राहणार आहे, अप अँड डाऊन होत राहणार आहे किंवा टू अँड फ्रो मूव्ह होत राहणार आहे. ते डिस्टन्स किती आहे त्यालाच काय म्हणतो, त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, स्ट्रोक और पिस्टन डिस्प्लेसमेंट. द लिनियर डिस्टन्स बिटवीन TDC अँड BDC इन द सिलेंडर ऑफ द कॉम्प्रेसर इज कॉल्ड एज स्ट्रोक. ओके, म्हणजे हा TDC आहे, हा BDC, ह्याच्यातला डिस्टन्स म्हणजेच काय, स्ट्रोक. ओके, स्ट्रोकला आपण कॅपिटल L या लेटरनी डिनोट करतो. ओके, त्याला दुसरं नाव काय, पिस्टन डिस्प्लेसमेंट. फिफ्थ टर्मिनॉलॉजी आहे इनटेक प्रेशर. इनटेक प्रेशर आपण मागच्या वेळेस बघितलं, मागच्या लेक्चरला बघितलं होतं की कॉम्प्रेसर काय असतो. कॉम्प्रेसर काय असतो, ऍटमॉस्फेरिक मधनं एअर ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ऍब्झॉर्ब करतो, त्याला कॉम्प्रेस करतो आणि डिलिव्हर करतो. ओके, प्रेशर वाढून त्याचं डिलिव्हर करतो. आता ते जे प्रेशर जे आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मधनं जो एअर घेणारे कॉम्प्रेसर, ते इनटेक प्रेशर किती आहे, त्याचं येणारं आतमध्ये येणारं प्रेशर किती आहे, एअरच्या आतमध्ये, कॉम्प्रेसरच्या आतमध्ये येणारं प्रेशर किती आहे, यालाच काय म्हणतो आपण, इनटेक प्रेशर. अँड ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ द एअर एंटरिंग द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरच्या आत येताना एअरचं प्रेशर किती आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर किती आहे, त्यालाच काय म्हणतो, इनटेक प्रेशर. त्याचबरोबर डिस्चार्ज प्रेशर म्हणजे काय असतं, आता कॉम्प्रेसरमध्ये आलं, ठीक आहे, कॉम्प्रेसर काय करणार, त्याचं प्रेशर वाढवणार आणि डिलिव्हर करून टाकणार. आता ते डिलिव्हर होताना किती प्रेशर होते, त्या एअरचं प्रेशर किती होतंय. ओके, किती प्रेशरनी ती एअर बाहेर पडते कॉम्प्रेसरच्या, यालाच काय म्हणतो, डिस्चार्ज प्रेशर. इनटेक म्हणजे घेतानाचा प्रेशर आणि डिस्चार्ज म्हणजे कॉम्प्रेसरमधनं सोडतानाचा प्रेशर. ओके, अँड ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ द एअर लिव्हिंग द कॉम्प्रेसर ॲट द आउटलेट इज कॉल्ड एज डिस्चार्ज प्रेशर. इनटेक प्रेशर कळालं, डिस्चार्ज प्रेशर कळालं. सेवन्थ आहे कॉम्प्रेशन रेशो और प्रेशर रेशो. म्हणजेच काय, डिस्चार्ज प्रेशर टू द इनटेक प्रेशरचा रेशो ऑफ डिस्चार्ज प्रेशर टू द इनटेक प्रेशर. ओके, डिस्चार्ज प्रेशर डिवायडेड बाय इनटेक प्रेशर, याचाच रेशो म्हणजेच काय असतो, कॉम्प्रेशन रेशो. त्याला दुसरं नाव काय,
प्रेशर रेशो. ओके, एक टर्मिनॉलॉजी आहे स्वेप्ट व्हॉल्यूम. स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय, आता जो काही आपला सिलेंडर आहे, ओके, जो काही आपला सिलेंडर आहे त्याच्यामधलं असलेलं व्हॉल्यूम, किंवा जेव्हा सक्शन स्ट्रोक चालू असतो तेव्हा त्या सिलेंडरमध्ये किती व्हॉल्यूमची एअर भरते, किती व्हॉल्यूमची एअर जास्तीत जास्त भरू शकते, त्यालाच काय म्हणतो आपण सक्शन स्वेप्ट व्हॉल्यूम. ओके, द व्हॉल्यूम ऑफ द एअर सक बाय द कॉम्प्रेसर. किती व्हॉल्यूम एअर त्यांनी सक केली, कॉम्प्रेसरने किती व्हॉल्यूम ऑफ द एअर सक केली ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक्स, कधी सक्शनच्या स्ट्रोकला सक करणार आहे. ओके, इज कॉल्ड एज स्वेप्ट व्हॉल्यूम. किंवा दुसरं त्याची डेफिनेशन काय, व्हॉल्यूम सेट बाय द पिस्टन वेन इट मूव्ह फ्रॉम द टीडीसी टू बीडीसी. म्हणजेच काय, जेव्हा पिस्टन टीडीसी पासून बीडीसी ला मूव्ह होतो तेव्हा त्यांनी किती व्हॉल्यूम स्वेप्ट केले, किती व्हॉल्यूम कॅप्चर केले. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण स्वेप्ट व्हॉल्यूम. ओके, म्हणजे पूर्ण पिस्टनचा जो काय व्हॉल्यूम आहे, सिलेंडरचा जो व्हॉल्यूम आहे त्यालाच काय म्हणतो आपण स्वेप्ट व्हॉल्यूम. ओके, त्याचं मॅथमॅटिकली कसे कॅल्क्युलेशन म्हणजे कसं ठरवतात, ते कसं काढलं जातं स्वेप्ट व्हॉल्यूम किती आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याला काय करायचं, स्ट्रोक लेंथनी मल्टिप्लाय करायचं. आपल्याला माहिती आहे. ओके, एरियाला जर लेंथनी मल्टिप्लाय केलं तर व्हॉल्यूम निघतं. आपल्याला व्हॉल्यूमच काढायचं आहे. ओके, मग एरिया कोणाचा घेणार, तर तो सिलेंडरचा एरिया घेणार. लेंथ कोणाची घेणार, तर स्ट्रोक लेंथ. ओके, स्ट्रोक लेंथ म्हणजे काय, टॉप डेड सेंटर पासूनच्या बॉटम डेड सेंटर पर्यंत असलेलं डिस्टन्स, इथून एवढं असलेलं डिस्टन्स ते झाली स्ट्रोक लेंथ. आणि हा जो एरिया आहे क्रॉस सेक्शनल एरिया सिलेंडरचा, तो एरिया म्हणजे झाला क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर. ओके, कसा काढतो आपण, π/4 d स्क्वेअर. एरिया कसा काढतो, π/4 d स्क्वेअर. ओके, डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ सिलेंडर, बोर डायमीटर. ओके, इंटू स्वेप्ट लेंथ, स्ट्रोक लेंथ. स्ट्रोक लेंथ आपण एल ने डिनोट करतो. हे झालं स्वेप्ट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. ओके, आता त्याचबरोबर जर एका मिनिटात जास्त किती स्ट्रोक होतोय ते आपल्याला माहिती नाही. ओके, तर त्याला काय, त्यानुसार जर काढायचं राहिलं तर फक्त काय करायचं, एननी त्या फॉर्म्युल्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय, एन काय डिनोट करतो, रिव्होल्यूशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटात किती रिव्होल्यूशन झाले त्यानुसार स्वेप्ट व्हॉल्यूम चेंज होत राहणार आहे. ओके, म्हणून त्याला एननी मल्टिप्लाय केलं. ओके, पुढे आहे क्लिअरन्स व्हॉल्यूम. आता क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे काय बघा, आपण स्वेप्ट व्हॉल्यूम बघितला होता. स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय, टॉप डेड सेंटर पासूनचं बॉटम डेड सेंटर पर्यंत जे काय व्हॉल्यूम असणार आहे सिलेंडरमध्ये ते झालं स्वेप्ट व्हॉल्यूम. आता क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे काय, आता काय असतं कधी टॉप डेड सेंटरच्या वरती पण थोडासा एरिया सिलेंडरचा राहिला असतो. हा टॉप डेड सेंटर आहे, त्याच्यावरती हा एरिया दिसतोय तुम्हाला. ओके, त्यालाच काय म्हणतो, जो काही सेक्शन दिसतोय त्या सेक्शनलाच आपण काय म्हणतो, क्लिअरन्स व्हॉल्यूम. ओके, टॉप डेड सेंटरच्या वरच्या भागात जो काही व्हॉल्यूम राहिलेला असतो त्याला काय म्हणतो, क्लिअरन्स व्हॉल्यूम. ओके, इट इज अ व्हॉल्यूम कंटेन इन द सिलेंडर अबाव द पिस्टन वेन इट इज ॲट टीडीसी. जेव्हा पिस्टन तुमच्या टीडीसीला असेल त्याच्यावरती पण थोडासा व्हॉल्यूम राहिलेला असतो, थोडासा एरिया सेक्शन जो आहे सिलेंडरचा तो राहिलेला असतो. तो जो व्हॉल्यूम असणार आहे सिलेंडरचा त्या सेक्शनमध्ये त्याला काय म्हणतो आपण, क्लिअरन्स व्हॉल्यूम. तर त्याचबरोबर पुढे काय, टोटल व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, आपण दोन प्रकारचे व्हॉल्यूम बघितले, एक आहे स्वेप्ट व्हॉल्यूम आणि एक आहे क्लिअरन्स व्हॉल्यूम. या दोघांची टोटल म्हणजे काय, दोघांची ऍडिशन असणार. ओके, टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय, स्वेप्ट व्हॉल्यूम आणि क्लिअरन्स व्हॉल्यूम यांची ऍडिशन म्हणजेच काय टोटल व्हॉल्यूम. किंवा त्या सिलेंडरचा पूर्ण व्हॉल्यूम, जो काही सिलेंडर असणार आहे कॉम्प्रेसरचा त्यात एकूण किती व्हॉल्यूम आहे. ओके, त्याला पण काय म्हणतो आपण, स्वेप्ट व्हॉल्यूम. सिम्पली आहे टोटल व्हॉल्यूम इज द सम ऑफ द स्वेप्ट व्हॉल्यूम अँड क्लिअरन्स व्हॉल्यूम. ओके, पुढे आहे कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. आता कॉम्प्रेसर कॅपॅसिटी म्हणजे काय, त्या कॉम्प्रेसरची किती कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी किती आहे, एअर कॉम्प्रेस करण्याची किती कॅपॅसिटी, त्यालाच काय म्हणतो आपण कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. द व्हॉल्यूम ऑफ द एअर डिलिव्हर्ड बाय कॉम्प्रेसर, म्हणजे किती व्हॉल्यूम जी एअर आहे ती कॉम्प्रेस करून तो कॉम्प्रेसर पाठवू शकतो, डिलिव्हर करू शकतो, यालाच काय म्हणतो आपण कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. द व्हॉल्यूम ऑफ द एअर डिलिव्हर बाय द कॉम्प्रेसर इज कॉल्ड एज कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. आणि ही जनरली आपण कशात एक्सप्रेस करतो, तर मीटर क्यूब पर सेकंड मध्ये एक्सप्रेस करतो. ओके, शेवटचा आहे फ्री एअर डिलिव्हरी. हा इम्पॉर्टंट जरा पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे. फ्री एअर डिलिव्हरी. फ्री एअर डिलिव्हरी म्हणजे काय, द ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द एअर डिलिव्हर्ड बाय द कॉम्प्रेसर वेन रिड्यूस टू NTP, म्हणजेच काय, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. ओके, ऍक्च्युअल व्हॉल्यूम किती डिलिव्हर करतोय कॉम्प्रेसर, एखादा कॉम्प्रेसर किती ऍक्च्युअल व्हॉल्यूम एअर डिलिव्हर करतोय, कधी,
नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला. ओके, त्यालाच काय म्हणतो फ्री एअर डिलिव्हरी. आता हे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर काय आहे, नॉर्मल टेम्परेचर किती 20 डिग्रीला असताना आणि प्रेशर किती असताना 1.01325 बार असताना. ओके, ह्या दोन्ही कंडिशन जेव्हा असतील त्यावेळेस एकूण किती व्हॉल्यूम तुमचा कॉम्प्रेसर एअर डिलिव्हर करतोय त्याला काय म्हणतो आपण फ्री एअर डिलिव्हरी. द एअर डिलिव्हर ॲट द NTP, एअर व्हॉल्यूम ऑफ द एअर डिलिव्हर ॲट द NTP इज कॉल्ड एज फ्री एअर डिलिव्हरी. पुढच्या लेक्चरला आपण वर्किंग ऑफ द कॉम्प्रेसर कसं चालतं त्याचा स्टडी करूया. ओके.